राजकीय बातमी आहे, महत्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरती 22 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। याआधी विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी पक्षाने आपल्या घड्याळ या चिन्हावरतीच जरी लढवलेली असली तरी त्यावेळी सुद्धा जाहिरातींमध्ये एक पद्धतीचा डिस्क्लेमर देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला होता। यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरती 22 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीने हा निर्णय अर्थातच महत्त्वाचा असेल। राष्ट्रवादीची विभागणी 2 पक्षांमध्ये झाल्यानंतर राष्ट्रवादीचं चिन्ह हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आलं आणि त्याचबरोबर पक्षाचं नाव सुद्धा त्यांच्याकडे आलं आणि त्यानंतर विधानसभेच्या वेळेला सुद्धा त्याच चिन्हावरती या पक्षाने निवडणूक लढवली।